लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारांना जेरबंद करण्यास नाशिक पोलिसांना यश आलेलं आहे। गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकानं पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली ही दमदार कामगिरी केलेली आहे। संबंधित दोघांकडून 20 सोनसाखळी चोरीचे गुन्हे, त्याचबरोबर एक मोटारसायकल चोरी आणि एक ठिकाणी घरफोडी अशा एकूण 22 गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आलेलं आहे। या दोघा जणांच्या ताब्यातून पोलिसांनी तब्बल 18,11,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। दरम्यान नाशिक शहरात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडलेल्या होत्या। चेन स्नॅचिंगमध्ये या संशयितांचा हात असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। दरम्यान पोलिसांनी या कारवाईत सिन्नर फाटा या ठिकाणून योगेश गायकवाड, किरण सोनवणे या दोघांना ताब्यात घेतलेला आहे। संशयित योगेश गायकवाड याच्याविरोधात यापूर्वी संगमनेर आणि हैदराबाद पोलीस ठाण्यात देखील गुन्हे दाखल असून या दोघांकडून 22 गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे। दरम्यान या सर्व संदर्भात पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे। शहरात नोव्हेंबर एंडिंग आणि डिसेंबर फर्स्ट वीकमध्ये अचानक चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। त्यानंतर एकाच दिवशी 5 चेन स्नॅचिंग झाल्यानंतर माननीय CP सरांनी सर्व पोलीस स्टेशन्स, DB पथक, त्याचबरोबर क्राईम युनिट यांना सूचना देऊन स्टॉप अँड सर्च, त्याचबरोबर रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणं ही कारवाई चालू असताना गुन्हे शाखा युनिट 1च्या PI कडसाहेब आणि त्यांची टीम PSI श्रीवंत, त्याचबरोबर API तोडकर यांनी CCTV फुटेज, त्याचबरोबर आरोपींचे लोकेशन्स, घडलेल्या घटना, त्यांची वेळ याचा ॲनालिसिस करून योगेश गायकवाड हा आरोपी 8 तारखेला सिन्नर फाटा या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलं आहे। त्याच्याकडे तपास केला असता त्यामध्ये किरण सोनवणे आणि त्याचबरोबर खलाटे असे इतरही आरोपी त्यामध्ये आहेत अशी माहिती मिळाली। त्यावरून नंतर किरण सोनवणे यालाही अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडनं कौशल्यपूर्ण तपास करून एकूण 22 गुन्हे निष्पन्न केलेत। त्यामध्ये 20 चेन स्नॅचिंग, एक मोटरसायकल चोरी आणि एक घरफोडी असं निष्पन्न करून जवळपास 18 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।